अरे तू इथं म्हटलं परी हा ती आई पण किती वेळची पळवली म्हटलं तुले झालं का अगोदर झोडागत नाही का तुले चहाची पाहिजे मला चहाची चिप्स पाहिजे आता घेऊन द्या ना मला चिप्सचा दुकान जाऊन काय गड्या काय हो परी बाबाचे पैसे थोडे येत आता हा जा बाबाला माग मग मी घेऊन दुकानात या बाबाचे कुठचे पैसे बिचारे हा तू मग काकाले बाबाला माग मग मला काकासोबत जातो मग दुकानात नाही मग जाऊ मी दुकान घेऊन जातो हा बाबा दे दे पैसे पैसे नाही देत बाबा बाबा म्हणतात पैसे नाही घरे घरे आहे खाय बिस्किट खाय पैसे नाही देत बाबा मापाशी पण मापाशी पैसे नाही परी मग कसं काय करू हा बिचारे जा बरं आईली आईली बघती आल्या मग जॉब दुकानल्या तसं जाय आई नाही पैसे आई पण नाही काय पैसे आई म्हणते घरी आहे पण घरी खाय म्हणते चुपचाप न माझं मग नाही दिलं तर मन म्हटलं म्हटलं तर दिले पालती आई मी नाही मागत आले पैसे तुम्ही चला मला दुकान घेऊन मला दुकान जायचं आहे काय गड्या काय करू समजत नाही आता हे काही जात नाही म्हणजे घरात नाही आणि नंतर इले दुकानात पैसे नाही आपल्या पाहिजे 10 रुपये पण खिशात नाही भाऊ आपले पैसे काही येत नाही इले दुकान घेऊन कसं जाऊ बरं चल मग काय ना इलाज करतो सुद्धा तिला काय दुखू चालली म्हटलं चल घरातली काम राहिले सगळे पडलेले हात दुखू राहिला पाय दुखू राहिले काम नाही उराले आरामशी काम करू राहिले तरी पण अजून रात्रीचे भांडले पडले कपडे धुवायचे झाडून राहिलं घर कालाचं आंघोळ राहिलं पाणी पडलं नाही काही नाही हा फिरण्याचं काम लागेल का तुला बरं बरं करतो ना करतो तू झोप थोडीशी मी करतो काम आरामशी काम करतो मी कर मग गरा पटापट स्वयंपाक करून राहिला स्वयंपाक कोण करी ना स्वयंपाकाला हात दुखायला म्हटलं काला स्वयंपाक केला किती मोठा स्वयंपाक केला माहिती का तुले पाहुणे आलते का त्यात काही हात लावला मग हात दुखायला म्हटलं वापासून आला स्वयंपाक करून घेणं मला पटकन आहे आंघोळ उठल्याबरोबर पहिले आंघोळ उठून घे स्वयंपाक कर मग बाकीचं काम कर पटापट उन्हाच्या अगोदर उन्हीच्या होणार नाही काम मग घरा माग पटापट कर बरं करतो अजून काही काय आहे का आई तू काय करतो मग आज सगळं मीच काम करू म्हटलं तू काय करतो हा माझ्या जीवाचं काम करणं किती काम करू मी काम करणार काही ना काही दुखत राहते मला पाय दुखत नाही काही ते कोण दुखते एवढं तू काम करू लाग मला हा एवढं जमत नाही मला काम तू बसून जायचं मला काम करायला सगळे बाई शिकू नको म्हटलं चुपचाप काम कर हा नाही तर माहिती आहे तुला हा तुझ्या बाबाला सांगून द्यायला मी काम नाही करू लागत असे इकडे तिकडे फिरत राहते म्हणजे मोबाईल सोबत मोबाईल मध्ये पाठ बस हे गेम खेळून ते घेणे मोबाईल 2 मिनिटं सोडत नाही म्हणजे ना चालेल म्हटलं चुपचाप काम करू लाग बाई हो बरोबर करतो म्हणून ना आजकालच्या पोरी काम करायला म्हटलं तर काठी फिरत रांगाले हा किती काम करा म्हटलं दिवसभर काम करत राहतो घरातले तरी मग काम खतम होत नाही त्यातली जे म्हणते काय काम करतो काय काम करतं हो तर काय ना किती काम करा म्हटलं काम किती करून काही हेच नाही अर्थच नाही आज तिला काही शिकवत लागेल ना काम अरे तू उभा म्हटलं बकऱ्या कोण घेऊन ना बकरी राहायचं कसं करायला बकरी तू बुंग राहिलं ना करू राहिला पण लवकर बकऱ्या घेऊन हा सगळं लागेल नाही 3 टाइम लागून 10 वाजले म्हटलं बाकी सगळे बकऱ्या गेल्या चरासाठी तू कोण नाही तर बकऱ्या चराले अरे भुलून गेलो तुम्ही माहितच नाही मला काम होतं बाप्पा तुला माहित नव्हतं बकऱ्या म्हणून चारासाठी हा शांतारामचं काय झालं म्हटलं ते त्याची बायको तब्येत खराब होती ना मग मला दाखव कशी आहे तब्येत गिबेत लय खराब आहे बाप्पा काय सांगितलं तब्येत गिबेत विचारलं तर मी तब्येत गिबेत लय आहे बाप्पा तर ते काहीतरी शुगर झाला वाटेल त्याच्यात तब्येत खराब झाली ते चक्र आलं त्याली अरे बापरे शुगर मग कामच गेलं काय गोड खाता येत ना काही भात नाही खाता येत ना सर्वच झालं मग काम मग काही दवा गिवा काही चालू असत ना मग दवाखान्यात नाही हो चालू आहे सरकारी दवाखान्यात गेलं दाखवून तर पुढच्या सरकारी दवाखान्याचा तिला केलं भरती मोठे मावशीले तर आता तब्येत बरं आहे तर गोळ्या घ्या चालू आहेत हो का बरं आहे बाप्पा पण शुगर निघाल नाही पाहिजे ते मोठ्या बहिले चांगलं वाटते का ते हा असे काही गोळ काय खात नाही बाई ते असे कसं शुगर झालं ते पहिले आता म्हातारे लोकांना शुगर होते ऐकलं बा आता जवान बायले होते का बाप्पा हे शुगर काही बिमारी आता काय सांगा कुऱ्या लाडले पण उरलं शुगर तर काय बाया कुठच्या कोय मग हा हो ना बाप्पा जाऊ देता
बरं आहे ना सगळी तब्येत गिब्येत बरं आहे ना तरी म्हणा ते खाते पिते ना आता काय झालं काल दिलं होतं तर थांबली थोडस मी मग घरी आलो होतो आता काय म्हटलं जाला की मग दुपारून तर आले मावशीले कशी तब्येत आहे गिब्येत आहे तर हो का बरं बरं जाऊ तर झापरे लवकर हा तुला म्हटलं ना बकऱ्यावरची भुंगडला म्हणून चल लवकर सोड बकऱ्यांनी लवकर विचाराले तिथे सांगितलं तर बरं म्या काय म्हटलं भांडे घासून ठेवतो एवढी गजी लावून ठेवली बाहेर तिला भांड्याची हा घरामागं हे घासीन कोण म्हटलं ऐकतच नाही ना बाप्पा कोट्याच्या बाहेर म्हटलं हे चांगलं वाटतं का ठेवणं हा घरामाग भांडे घासायला लावतो यासाठी घासायला लावतो ना किचन मध्ये काही आहे म्हणून वॉशिंग गिशिंग हा बाहेर भांडे घासायला ती तकलीफ होते का पिऊ म्हटलं कधी कधी घासत म्हटलं भांडे तू भांडे हा त्याची वाट पाहिली भांडे घासून आगडून बाहेर आली हा तरी पण ते भांडे घासायचे भांडे कधी घासू काय करलो तू घरात मी या लोक बाहेर पिऊ अम्मा कुठे आवाज येत नाही कुठे घरात ते हा झोपलेस मोबाईल काढायचं टीव्ही मोबाईल झोपून थांब तुम्हाला हा काम नाही ऐकत झोपत राहते मोबाईल काय 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 काम पडली इकडे ऐकतच नाही ते थांब म्हणतो येतोच तू काळी घेऊनच मारतो येतात ऐकत नाही अशी तू मला काही सुचना कसं सांगू राजा मला काही सुटना हे राणी राजा काय हो हा गाणे गिने चालू इकडे म्हटलं म्हणणं तिकडे पाय ना कामे घेऊन गाणे पडले तसेच घराच्या बाहेर हा कुत्र येईन चाटीन ते थेरी दिसेल तुम्ही हा गाणे म्हणून कोणाला राणी राजाचं ओ बाई भाडे घासणं म्हटलं भाडे कोण घासीन भाड्याला कपड्याला धुवायचे आई तू कधी आली आई तू कधी आली हा कुठे गेलती मी अंगूठ व्हायला गेलती म्हणून काय म्हटलं तर कपडे गिपडे धुवून धावून ठेवतो म्हणलं हात दुकार बरा नाही वाटला तर ते नाही गेलं आहे ना हा कधी पाय कैला हालतोस तू काम हा तर म्हटलं काम काय पटपट करत जा ना घरा काम हा कुत्रे चाटले गिटले भांडे ते दार का चांगलं वाटतं ते भांडे झालं मग त्यातली जेवण घेऊन करणं ताटातली ते आल्या खाल्लं चाटले गिटले ताटत ते कुत्र्याना समजत नाही तुला लवकर हो लवकर उठ हा काढून तुला मारत बशी ना तुला माहित आहे कशा मार राखतो मग त्याला राग कसा आहे तो त्याला पाठीवरच काढून लाल डोळे उलटच करतो मी मग त्याचे काळीचे हो लवकर हो करूच राहिली होती मी ते फोन आला होता मैत्रिणीचा सांगत होती कॉलेजमध्ये कधी येतो म्हणे म्हणून ते बोलले तुम्हाला लक्षच नाही हा शिकू नको हो लवकर भांड्यात लवकर हो करतो काम करतो नाही मार नको करतो काम भेट तसं आहे काम करलं मग काय होते तुले हात बाटर का म्हटलं काम करायला तुले किती वेळ सांगवलं काम होत नाही म्हणून हातानं काम होत नाही मग हातानं हा रोज काम सांगतो मी तुले रोज सांगतो म्हटलं काम मी तुले काय गड्या काम करायला सांगते आई माझ्या जीवाचं काम करणं त्यात ते ऐकत नाही काम कर डोकं ताणून जात डोकं भिंतनं काम केलं उडी ते काम करायला लावते काम जमत नाही मला त्यात तर थांब कसे गोळ्या करून भांडे घासघूस करतो कपडे कसे गोळ्या करून वाव घालतो झाले काम म्हणतो स्वयंपाकाच्या सकाळचा बावडा करून ठेवतो म्हणतो म्हणलीच नाही मला काम कर म्हणून आता काय आज रामसराम मला काही टेन्शन नाही आजी हातचं काम करून घेतो हा ते कशी काम तर करत नाही हा रोज काम करून महाले जीवाला ते काम करणं तेच ते जीवाला येत नाही कधी हा तर माय काय आलं जीवाला बापा कसा गेले जीवाला मला हात दुखायला नाही काही दुखायला अजून म्हणे ते सगळं दुखायला नाही काही नाही दुखायला तरी पण काम नाही करू अशी होईल ना ते तसे काय की नाही हो लवकर सांगा काम कर हो जातो माय कशी आहे म्हणतो तब्येत शांत मावशीची हा दवाखान्यात तर का रात्री कायचं माझ्या कामात म्हटलं दवाखान्यात मावशीले म्हणते त्या मावशी शुगरच निघाला म्हणते बाई हा एवढं मोठ्या बाईला म्हटलं शुगर निघाला ना ते आता म्हणजे सांगितलं मग डॉक्टरनं काय जास्त खाऊ नका भात नका खाऊ साखर नका खाऊ गोड नका खाऊ बापा ते सांगितलं आता गोळ्या चालूच मध्ये तिच्या शुगरच्या आता काय बापा आता शुगर झाला म्हणते तर मग केलंय हराशाने काम करावं लागते चक्कर म्हणजे जर काही खाल्लं नाही शुगर आहे तर काही नाही सांग लागते म्हणते टाइम टाइम जेवण करणं हे करणं ते करणं त्या घर लढापडीत चालू बाप्पा शांताराम काका ऐकू राहिले नाही ना एकदमच कसं करू राहिले शांत मावशीहून पण वेगळे करू राहिले बाप्पा ते कसं लढूच राहिले ते लढकोंडच करू राहिले बाप्पा ते हो ना माय याचं किती जीव आहे बायकोतनी मावशीतनी लय जीव आहे बाप्पा असं तर जीव लय आहे बाप्पा याच्यातनी तिला काही झालं नाही चालते म्हणे तेव्हा मला काही झालं चालते म्हणे पण तिला झालं पाहिजे म्हणे काही हा किती जीव आहे म्हटलं बायको त्याचा आला आणि आपले नवरे पाय आपल्या चलो हे घराच्या बाहेर चलो हे घराच्या बाहेर माझा नवरा असा आहे का मला चलो हे घराच्या बाहेर
हकलून दे म्हणजे शिवी देते मला हकलून दे हे म्हणजे बाहेर अव ते तसंच असते फक्त आपल्याला राग आला पाहिजे म्हणून बाई बिबा बी पडलं ना तर माहित पडते मग नवऱ्याचं प्रेम हा तसं माहित नाही पडत म्हटलं नवऱ्याला आपण तब्येत गिबेत खा पडलं तर किती काही करते तर आपल्याला माहित राहत नाही पण आपल्याला एवढं मन तुटलं झालं आपल्याला तुम्हाला माहित नसेल माया पण मला माहित आहे असं चांगलं गेलं असलं तर मला असे रागात नाही करत असं म्हणजे माझ्या मस्करीमध्ये तब्येत खराब झालं किती हिट होतात ते ध्यान ठेवतं मावर माहिती आहे का तुले हो माहिती तर आहे होती तर हा ते तर आहे ते बरोबर म्हटलं त्या हो लय वेळा पाहिलं मी लेकरा पाखरात लय जीव राहते बायकोट लय जीव राहते हो बाई ऐकलं पाहिलं बापा मी माळच पण झालं तसं मा पोटात नाही होती ना चिंगरी तेव्हा पोटात आपल्यापासून डॉक्टर म्हणे का शिजरच पण लागते म्हणे याचा जीव वरते खाली शोध जाय बाप्पा हे नाही शिजव ना करू लवकर कसं पण काही पण करा आपण लवकर काढा बाहेर समजे नाही काय मला तिथं हा एवढं झालं म्हटलं रे माय कसं असतो तशी पोराच्या बाहेर पडली तर एक दिवस मी जीवाला बाप्पा माय सांगे मला आई म्हणे जवळ कच्च्या कशी कोराले म्हणे बाप्पा तू होती तर ते लेकरू बाहेर दिले पण कच्च्या कशी काही खाय नाही पे नाही म्हणे चाय नाही पे म्हणे नाही म्हणे कशी आहे काय नाही म्हणे असं लय जीव होतं बाप्पा माहित नाही म्हणे त्या झाले चालते म्हणे लेकराले पण तिले पण सुख शांतीत होऊ दे म्हणे द्यापाशी अगरबत्ती लागते म्हणे